अध्यक्ष आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सेक्रेटरी श्री अजिंक्य नाईक यांना एक विशेष सुविधा देऊन त्या टीमला खेळायला दिलं आणि त्या टीमने आमचा निर्णय यथोचित ठरवलेला आहे। मी विनंती करतोय रेपाळे सर्व ठाणेकरांच्या वतीने शुभेच्छा दिल्या जात आहेत। एक यंग आणि एलिजिबल आणि मला वाटतं लहानपणापासून म्हणजे बोलतो ना क्रिकेटशी कनेक्टेड असलेला आहे ना, तर त्याला मनातनं कुठेतरी हे असतं आणि तो नक्कीच क्रिकेट वरती येण्यासाठी प्रयत्नशील राहील आणि तो शेवटपर्यंत राहील असं मला वाटतं। त्यामुळे माझ्यातर्फे आणि कल्पेश कोळी क्रिकेट स्पर्धेतर्फे मी एक छोटीशी सदस्य मी खूप साऱ्या तुम्हाला शुभेच्छा देते की नक्कीच तुम्ही निवडणुकीत यशस्वी व्हाल। माझे खूप खूप तुम्हाला शुभेच्छा। थँक्यू सर। इकडे सर, इकडे सर आता बॅटिंग उपस्थित असलेले आमदार क्षितिज ठाकूर, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे जॉईंट सेक्रेटरी दीपक पाटील, जितेंद्र गोयल उर्फ भामाबाई, माझे मित्र, ठाण्यामध्ये बरीच मैदानं वेगवेगळ्या पद्धतीने गाजवलेले विकास रेपाळे, माझे सिनियर मेंबर अभय हडप, आताच ज्यांचा सत्कार झाला ते चॅपल काका म्हणजे चॅपल ब्रदर्स म्हणजे दांडेकर काका, उपस्थित सर्व मान्यवर ठाणेकर, आदरणीय अमोलजी काळे सर आज आपल्यामध्ये नाहीये। मुंबई क्रिकेट करता एक उमदा असा अध्यक्ष मुंबई क्रिकेट करता काय करू शकतो हे 2 वर्षाच्या कालखंडामध्ये आपण सगळ्यांनी बघितले, ते आपल्यामध्ये नाहीये। त्यांना सर्वप्रथम श्रद्धांजली अर्पण करतो। मी खरं तर कार्यक्रमाचा फ्लो तोडून माईक हातात घेण्याचं कारण असं आहे, माझ्या मीडियातल्या मित्रांना विनंती की आपण थोडं मध्ये आलात ना तर म्हणजे मला बाकीच्यांची सगळ्यांची आय कनेक्टने बोलता येईल प्लीज। पण मी एक क्रिकेटर आहे आणि क्रिकेटचा एक निश्चित चाहता आहे। मला एक गोष्ट आवर्जून सांगायची की मी अनेक निवडणुका बघितल्या, अनेक निवडणुकांमध्ये अनेक निवडणुकांसाठी बऱ्याच लोकांसाठी काम करण्याचं पण मला भाग्य लाभलं। परंतु मी मागच्या 2 वर्षामध्ये ज्यावेळेला निवडणूक झाली त्यावेळेला आदरणीय अमोल काळे सर, अजिंक्य नाईक जी असतील, ही सगळीच लोक ज्यावेळेला उभी होती त्यावेळेला मी असंच मित्रांनी सांगितलं, मी अजिंक्य नाईकांना फारसा ओळखत नव्हतो, परंतु मी ज्या वेळेला काम केलं, मला निलेशजी माझे खूप जुने मित्र आहेत आणि निलेशजींच्या सांगण्यावरून आणि आदरणीय माझ्या साहेबांच्या सांगण्याच्यावरून जेव्हा मी यावेळेला काम केलं, मी खरं सांगू का मला निराश होण्याची वेळ आली नाही। काय मुद्दे घेऊन आपण पुढे चाललेला आहात, काय मतदारांचे आपण सांगणार? पहिलं तर ठाण्यातनं आम्हाला मॅक्झिमम मुलं आज मुंबईसाठी ठाण्या साईडवर नाही आहेत। जे मुंबईच्या टीममध्ये अंडर-14 असेल ते रणजी ट्रॉफी किंवा आता भारताला तुषार देशपांडे जो खेळला तो पण ठाणे जिल्ह्यामधूनच खेळला। तर इकडे मॅक्झिमम चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर कसं देता येईल, मॅक्झिमम टुर्नामेंट कशा इकडे इम्प्लिमेंट करता येईल। तुम्ही बघितलं असेल इकडे मडवी ट्रॉफी असेल, अंडर-14च्या विविध टुर्नामेंट आहेत, अंडर-16ची आम्ही तुकाराम सुर्वे सरांच्या नावाने पण टुर्नामेंट ह्या वर्षीपासून सुरुवात करतोय। तर असे अनेक टुर्नामेंट आम्ही ठाणे जिल्ह्यामध्ये शहर असेल ग्रामीण असेल या भागात सुरू करतोय। मॅक्झिमम इन्फ्रास्ट्रक्चरवर आमचा भर राहील, कारण शेवटी आमचं मैदान क्रिकेट मुंबई क्रिकेटचा बेस आहे। मैदान क्रिकेट जर चांगलं करता आलं तरच इकडनं जास्तीत जास्त प्लेयर्स येतील। काय खेळाडूंचं आम्ही त्यांना इंडिपेंडेंटली कसं स्ट्रॉंग करता येईल, त्यांचं मानधन कसं, ह्याच्या आधी सुद्धा आम्ही जे BCCI मॅच फी देतं तेच मुंबई क्रिकेट असोसिएशन त्यांना मॅच फी देत आलंय। तर खेळाडूंना कसं सक्षम करता येईल, त्यांना कशा नोकऱ्या मिळता येईल। आज आम्ही गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट जे ऑफिसेस आहेत त्यांच्याशी जोडले गेलेलो आहोत। तर तिकडे मॅक्झिमम कशा नोकर भरतीसाठी आम्ही ॲज अ MCA त्यांना अप्रोच करू आणि याचा प्रयत्न आम्ही केला आणि लास्ट 20 महिन्यामध्ये आम्ही ऑलमोस्ट एक 40 to 50 लोकांना नोकऱ्या सुद्धा सेमी गव्हर्नमेंटमध्ये करून घेतल्या आहेत। गव्हर्नमेंटशी बोलता येईल आम्हाला ॲज अ MCA म्हणून आम्ही तिकडे नेहमीच प्रयत्न करतो, कारण MCA आणि सरकार हे म्हणजे कोलॅबरेटिव्हली काम करत आलं ह्याच्या आधी सुद्धा।
म्हणजे पवारसाहेब असतील किंवा आधी मनोहर जोशी होते, मग विलासराव देशमुख होते, हे जेवढे राजकीय नेते इकडे होते, ह्या लोकांनी एक ती ब्रिज क्रिएट केली आहे मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि सरकारमध्ये. तर सरकार म्हणून आम्हाला नेहमीच मदत होते आणि आम्ही श्रीकांत शिंदे साहेब असतील त्यांच्याकडे सुद्धा काही मुद्दे आम्ही मांडू आणि त्यांच्याकडनं काम करून घेऊ येणाऱ्या काळात. ज्येष्ठ प्रशिक्षक आमचं जी पॉलिसीज आहेत, जेव्हा जेव्हा आम्हाला अशा गोष्टी म्हणजे नोटीस होतात तर MCA म्हणून आम्ही नेहमी मदत करत आलो. असे कोण स्पेसिफिक लोक असतील तर आम्ही त्यांना नक्कीच सपोर्ट करू.